काळ बदलतोय आणि बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लुप्त होत आहेत. पण त्याहूनही गंभीर आहे ते म्हणजे नवनवीन प्रकट होणाऱ्या गोष्टी. आणि महाराष्ट्रात या नव्या प्रकट होणाऱ्या गोष्टीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे ती गोष्ट म्हणजे नवीन जन्मलेल्या मुलांची नावं. धूम्रध्वजेश, अक्षोभ्य, वज्रकेतन, त्र्यंबकायन या आणि अशा नवीन नावांचा ट्रेंड आता प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा बनलाय. काहीसा गमतीचा असणारा हा विषय आता प्रत्येकासाठी चिंतनाचा बनलाय. बाळाचं नाव आहे ऋग्ध्रिव्य. बाळाचं नाव आहे कुर्र अक्षोभ्य. What? बाळ मुलाचं नाव आहे कुर्र शूलधारीश. यही नहीं, अभी और सुनिए. आमच्या चिमुकलीचं नाव आहे श्रीपर्णिका देव्यांजली. कुर्र. आमच्या छकुलीचं नाव आहे कुर्र श्लेष्मा. आमच्या कुलदीपकाचं नाव कुर्र यग्रीव्य. करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब. कदाचित हे सगळं ऐकून तुम्ही चक्रावून जाल, पण या चौजड नावांचं फॅड आता पुरत्या महाराष्ट्रात आलंय. पर्जन्य, इश्वाकू, श्रीजक, हस्ती, सुरमई, प्रेग्नेन्स. तू 9 महिने सुट्टीवर होता ना. नवजात बालकांच्या नामकरण सोहळ्यात या असल्या डोईजड नावांनी आता सर्रास लोकमान्यता मिळवली आहे. एखादं नाव सहज उच्चारता येण्यासारखं नसताना, त्याचा नेमका अर्थ माहीत नसताना त्या नावांचा अट्टहास आणि तशाच नावांचा ट्रेंड हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरलाय. आपल्या बाळाचं नाव काहीतरी वेगळं असावं ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. आणि तोच ट्रेंड अगदी 70च्या काळापासून नीट निरीक्षण केला तर बदलत चालल्याचंही आपल्या लक्षात येईल. आमच्या बाळाचं नाव आहे 1970 मध्ये साधी गोड पारंपरिक नावं असायची. म्हणजे मुलांची नावं शंकर, विठ्ठल, गोपाळ आणि मुलींची नावं लक्ष्मी, सुमन, रेखा अशा पद्धतीची. नावं ऐकलं की थेट गाव, मंदिर आणि भजन आठवायची. 1980 मध्ये थोडंसं मॉडर्न पण संस्कार कायम राहिले. मुलांची नावं असायची सुनील, संजय, विजय, अजय यासारखी, तर मुलींची नावं असायची कविता, मनीषा, स्वाती यासारखी. या काळात दूरदर्शन आणि रविवारच्या चित्रपटाचा आधुनिक म्हणून प्रभाव असायचा. मुलांची नावं असायची राहुल, रोहित, सचिन आणि मुलींची नावं असायची पूजा, नेहा, सोनाली वगैरे वगैरे. बदललेल्या स्टारडमचा या काळातील मुलांच्या नावावर परिणाम झाला होता. 2000 मध्ये पाश्चात्य जगाचा प्रचंड प्रभाव लहान मुलांच्या नावावर पडायला सुरुवात झाली. मुलांची नावं असायची आदित्य, अक्षय, करण, तर मुलींची नावं असायची प्रिया, स्नेहा, रिया या पद्धतीची. या काळात टेक्नोसॅव्ही काळानं मराठी नावांना सहज आणि आधुनिक बनवलं. 2011 मध्ये मात्र युनिक नावांचा ट्रेंड सुरू झाला. आर्यन, वेदांत, अथर्व अशी मुलांची नावं असू लागली, तर मुलींच्या नावातही अन्वी, कियारा, सायली ही नावं दिसू लागली. या काळापासून राशीनुसार नावांऐवजी नावं इंटरनेटवर शोधण्याचा ट्रेंड सुरू झाला. 2021 मध्ये नावाच्या नाविन्यतेची सुरुवात झाली. शिवांश, रुद्र, दक्ष अशी मुलांची नावं दिसायला लागली, तर मुलींच्या नावामध्ये आहाना, आयरा, मायरा अशी नावं दिसायला लागली. मुलांचं नाव उच्चारताच ते वेगळं वाटलं पाहिजे यासाठी पालकांचा अट्टहास दिसू लागला. 2026 मध्ये उच्चारण्यास थोडंसं वेगळं आणि संस्कृत उच्चाराचा प्रभाव असणारी नावं दिसत आहेत. प्रज्ञेश, धूम्रध्वजेश, अक्षोभ्य, त्र्यंबकेश्वर प्रसाद, वज्रकेतन, नीलकंठायन अशी मुलांची नावं, तर मुलींच्या नावामध्ये यज्ञप्रिया, वेदांजली, नमित्रोई, चक्षुता, ब्रह्मांड वेदा अशी नावं दिसत आहेत. काळ नेमका किती बदलत चाललाय याचं उत्तर सध्या कुणाच्याही बारशाला मिळेल. नावं ठेवताना क्रायटेरियाही टेक्नोसेव्ही झालाय. बाळाचं नाव गुगलवर युनिक असावं. इंस्टाग्राम हँडलवर नाव उठून दिसलं पाहिजे. नाव उच्चारताना बाळापेक्षा पालक बुद्धिमान आहेत असं वाटलं पाहिजे. हे बदललेलं नावाचं जग लोकांना कसं वाटतंय हेही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कायच मला समजेन झालंय महाराष्ट्र कुठं चालला आहे, काय नाव आहे ते. आम्ही मराठी व्याकरण शिकलोय. आम्ही व्याकरण शिकून आम्हाला नाव वाचता येत नाही. रस्व, दीर्घ. जरा कसं वाटतंय नाव वाचून? कसं वाटतं? वेगळं वाटतंय काय तर. हे नाव वाचायचंय पटकन आणि नाव वाचून तुमची रिॲक्शन सांगा.
अरे काय नाव आहे हे? दुसरं आणखी एक क्षोभ्य अशी नावं कशा पद्धतीने ठेवत आहेत? रुग्दी द्रव्य. बापरे. परत एकदा वाच. रुग्दी द्रव्य. काय काय प्रतिक्रिया आहे तुमची? हे असं अहो, आम्ही अभ्यास करतोय सगळं, म्हणजे आम्ही मराठीचं व्याकरण वगैरे सगळं शिकलोय, पण हे खूप वेगळं नाव आहे. कठीण वाटतं. काय कठीण, वाचता सुद्धा ये नाही. येत नाही. प्रयत्न तर करा. नाही हा? त्याच्या वर जे आहे ते वाचा. ऋषी काय लिहिलंय ते? हा? काय लिहिलं ऋषी काय लिहिलंय ते सांगा की तुम्ही. वाचा की येत नाही मला. खालचं कसं वाचलं तुम्ही शुभ? ते छोटे आहे ना ते ऋषी, ते विलांटी जास्त आहे. आणखी एक अशोभय. अशोभय काय? नावं बदलण्याच्या या नव्या ट्रेंडबद्दल आम्ही अभ्यासकांची मतं जाणून घेतली. पूर्वी मुला मुलींची नावं जे ठेवायचे ते राशी बघून ठेवायचे. त्या राशीप्रमाणे नाव ठेवायचं. का ठेवत तसं? तर राशी लक्षात राहावी यासाठी नाव रास बघून नाव ठेवलं जायचं. अर्थात आधुनिक काळामध्ये हल्ली काही मुला मुलींची नावं इतकी कठीण ठेवतात की उच्चार करणं सुद्धा कठीण असतं. मग उच्चार करायचं नाव कठीण असलं ना की टोपण नावाने हाक मारली जाते आणि मग ते टोपण नाव कसंही असतं. असं असता कामा नये. नावाचा अर्थ आईवडिलांना माहिती पाहिजे. नाव उच्चारायला सोपं पाहिजे आणि अशी सोपी नावं आपल्याकडे आहेत, ती नावं ठेवायला पाहिजेत. एकीकडे मराठीचं काय होणार ही चिंता असताना आणि जेन बीटा पिढी पुढे नेमकं या नावाकडे कशी पाहणार हेही महत्वाचं आहेच की. नावात काय आहे असं शेक्सपियरनं जरी म्हटलं असलं तरी या बदलत्या नावानं पुढे बरंच काही असेल हे मात्र नक्कीच जाणवून दिलंय. Myself Manav Srivastava. Aditya Srivastava. Adi. And your good name, please? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.